फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला राईट ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन लिहायचं आहे. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन कधी असते? जेव्हा सिक्वेन्समध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं डिफरन्स सेम असते. तर आपल्याला एची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि डीची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. तर फर्स्ट टर्मला आपण T1 म्हणू शकतो. तर T1 आपलं काय झालं? 10 आणि T2 तर ती फर्स्ट टर्मपेक्षा कॉमन डिफरन्सनी ग्रेटर राहील. म्हणजे T1 प्लस डी बरोबर 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 आणि T3 ही T2पेक्षा कॉमन डिफरन्सनी मोठी राहील. तर T2 प्लस डी इज इक्वल टू 15 प्लस 5 20 आणि T4 ही T3पेक्षा डीनी ग्रेटर राहील म्हणजे कॉमन डिफरन्सनी म्हणजे 20 प्लस 5 25. म्हणजे आपल्याला T1 T2 T3 T4 काय मिळालं? 10 15 20 25. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय होईल? 10 15 20 25 ...